मंडळी, पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं, इतिहासाच्या पावलांनी नटलेलं हे आहे जोमकाई देवीचं मंदिर. उत्तर कोल्हापूरचं एक जागृत शक्तिपीठ. जेव्हा काळाच्या ओघात गोष्टी हरवतात तेव्हा अशा मंदिराच्या शांततेत आपल्याला पूर्वजांचा आवाज ऐकू येतो. मंडळी, हे मंदिर केवळ श्रद्धेचं नव्हे तर स्थापत्य, निसर्ग आणि संस्कृतीचं सजीव दालन आहे. मंडळी, आपण जेव्हा मंदिरात गेलो तेव्हा मंदिरातील वस्तूंची साफसफाईचं काम चालू होतं. मंडळी, मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केल्यानंतर आपल्याला अतिभव्य आणि अतिप्राचीन असं हेमाडपंथीय मंदिराचं दृश्य दिसतं. आता तुमच्या मनामध्ये येईलच की हेमाडपंथ म्हणजे काय आणि हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर म्हणजे काय, नाही का? हेमाडपंथ पद्धत ही 12व्या-13व्या शतकात यादव राजवटीत म्हणजेच देवगिरीच्या यादव घराण्याच्या काळात विकसित झालेली एक स्थापत्यशैली आहे. ही पद्धत हेमाडपंत नावाच्या यादव दरबारी पंडिताच्या नावावरून ओळखली जाते. हेमाडपंत यांनी कला, स्थापत्य आणि धर्म यांचा संगम घडवून मंदिराचे बांधकाम सुशोभित केले. मंडळी, आता आपण या आपल्या हेमाडपंत पद्धतीच्या मंदिराबाबतीत काही वैशिष्ट्ये आहेत ती जाणून घेऊया. बांधकामात सिमेंट, चुना वापरलेला नसतो. म्हणजेच काय तर इंटरलॉकिंग तंत्र वापरून दगडांमध्ये अचूक बसवलेले असतात. काळा बेसॉल्ट दगड आणि चुनेशिवाय बांधलेली भव्य रचना. काही वेळेस लोकल पाषाण, माळशेज किंवा सह्याद्री परिसरातील काळा दगड वापरलेला दिसतो. मंडळी, यात नक्षीकाम नाही पण रचना भव्य आणि मजबूत आहे. मूर्तीची फारशी सजावट नसते पण रचना अतिशय समजूतदारपणे केलेली असते. गर्भगृह म्हणजेच गाभारा, अंतराळ म्हणजेच मंडप आणि सभामंडप यांचं ठाम नियोजन असतं. गाभाऱ्याच्या समोर नंदी मंडप, दीपमाळ आणि विहीर असते. पाणी व्यवस्थेसाठी शास्त्रीय भूमितीचा वापर केलेला असतो. मंडळी, या पद्धतीतले मंदिर आजही उभी आहेत आणि हीच त्या स्थापत्यकलेची भक्कमता दर्शवते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात असे अनेक मंदिरे आहेत. त्यातल्या काही युनेस्को वारसा स्थळ होण्याच्या दिशेने आहेत. ही मंदिरे ग्रामीण भागात सामान्यतः शिव, विष्णू, देवी, दत्तात्रय यांच्यासाठी बांधली गेलेली असतात. मंडळी, जोमकाई देवी ही उत्तर कोल्हापूरच्या श्रद्धास्थळांतील एक जागृत आणि पूज्य देवी मानली जाते. उत्तूर गावातील तिचं हे मंदिर केवळ ऐतिहासिक नाही तर भाविकांच्या अनुभवांनी पुरवलेलं एक दिव्य स्थान आहे. या मंदिरातील मूर्तीचे काही वैशिष्ट्यपूर्ण आणि मनाला भावणारे पैलू आहेत. आता ते आपण समजून घेऊया. जोमकाई देवीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली असून तिचं चेहऱ्यावर तेजस्वी, सौम्य पण शक्तिशाली भाव आहेत. मूर्तीची उंची साधारण 2.5 ते 3 फुटांच्या आसपास असून ती पिंड स्वरूपात न राहता सजीव मूर्ती स्वरूपात साकारली आहे. तिच्या नेत्रांत करुणा आणि शक्तीचं एकत्र प्रतिबिंब दिसून येतं. जणू भक्तावर कृपादृष्टी ठेवणारी मातेसमान देवता. ती मस्तकावर मुकुट, गळ्यात माळा आणि हातात अस्त्र-शस्त्र असलेल्या मुद्रेत आहे. हे रूप शक्तीच्या विविध रूपांपैकी एक मानलं जातं. जोमकाई देवीची मूर्ती दररोज फुलांनी, चंदनाने
आणि नवनवीन वस्त्रांनी सजवली जाते. नवरात्रात तर या मूर्तीवर विविध रूपांचा शृंगार केला जातो. भक्त स्वतःच्या मनोभावनेनुसार साडी, हार, बांगड्या, चुड्या व देवीचे अलंकार अर्पण करताना दिसतात. असे मानले जाते की जोमकाई देवीच्या मूर्तीला स्पर्श करताच किंवा तिच्या नजरेखाली येताच भक्ताच्या मनातील शंका, चिंता दूर होतात. काही ज्येष्ठ भाविक सांगतात की देवी रात्री मंदिरात फिरत असल्याचे अनुभव त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजेच काय, ही मूर्ती केवळ स्थूल रूप नव्हे तर चैतन्य स्वरूप आहे अशी श्रद्धा आहे. स्थानिक कथा सांगतात की ही मूर्ती कधी आणि कुणी स्थापित केली याचे अचूक लिखित पुरावे नसले तरी ती सुमारे 500 ते 700 वर्षांपूर्वीची असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. देवीच्या मूळ मूर्तीचा काही भाग भूमीखाली असल्याचा समज काही ठिकाणी आहे आणि त्यामुळेच देवीची पिढ्यानपिढ्या जागरूकता अबाधित राहिलेली आहे. जोमकाई देवीची मूर्ती ही उत्तूर गावातील श्रद्धेचा कणा आहे. तिचं रूप हे भक्तांच्या मनातील देवतेचे प्रतिबिंब आहे, जिचं अस्तित्व केवळ दगडात नसून ती जिवंत, जागृत आणि अनुभूत आहे. मंडळी, या मंदिरात केवळ दगड नाहीत. इथं हजारो लोकांच्या श्रद्धा, नातेसंबंध आणि देवावरचा गाढ विश्वास आहे. संध्याकाळ झाली की इथं नुसती आरती होत नाही, एक अनुभूती मिळते की जणू आपल्यावर देवाची कृपा पसरली आहे. जोमकाई देवीच्या अगदी उजव्या बाजूला जोमकाई देवीची बहीण म्हणजेच भावेश्वरी देवी इथं देखील मंदिर आहे. सध्या आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूया आणि त्यानंतर भावेश्वरी देवीबद्दल माहिती घेऊया. भावेश्वरी आणि जोमकाई या बहिणी मानल्या जातात. उत्तर कोल्हापूर व आजूबाजूच्या भागात तिची देखील भक्तिभावाने पूजा केली जाते. या दोन्ही बहिणींच्या देवस्थानांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत आणि त्यांच्याशी संबंधित लोककथा, परंपरा आणि धार्मिक समजुती प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. भावेश्वरी देवीचे मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील विशिष्ट भागात वसलेले असून स्थानिक लोक त्याला शक्तिपीठ मानतात. भावेश्वरी देवीचे स्वरूप रौद्र आणि शक्तिशाली मानले जाते. मंडळी, जोमकाई देवी मंदिराच्या अगदी डाव्या बाजूला म्हणजेच आपण पाहताना उजव्या बाजूला शांत आणि पवित्र वातावरणात वसलेलं एक लहानसं पण अत्यंत प्राचीन असं महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर देवीच्या परिसराचा एक महत्त्वाचा आध्यात्मिक घटक आहे आणि अनेक भाविक देवीच्या दर्शनानंतर येथे येऊन शिवाच्या समाधी रूपाला नमन करतात. मंदिरात असलेले शिवलिंग स्वयंभू स्वरूपाचं असल्याचं मानलं जातं. ते काळ्या पाषाणात कोरलेलं असून थोडंसं जमिनीत खोल गेलेलं आहे. यामुळे त्याला गर्भगृहातील गंभीरता लाभलेली आहे. मंदिराच्या समोर नंदीची मूर्ती आहे. वयोवृद्ध आणि दगडात कोरलेली
तिचं शिल्पकाम साधं पण प्रभावी आहे. हे मंदिरही हेमाडपंथी शैलीतलं असून त्याचे खांब आणि छत साध्या दगडात कोरलेले आहेत. त्यावर काळाच्या आणि श्रद्धेचा ठसा उमटलेला जाणवतो. मंडळी, सर्व देवी देवतांचे दर्शन घेतल्यानंतर आपण वडाच्या झाडाजवळ येऊन बसतो. तिथे एका ठिकाणी आपल्याला काही फरशा ठेवलेल्या दिसतात. मंडळी, मुळात जुन्या काळात हे जे स्थान आहे हे बडीशिळा या नावाने ओळखलं जायचं. आजही मंदिरात जेव्हा कधी कुठल्या प्राण्याचा बळी द्यायचा असला तर याच ठिकाणी त्या प्राण्याचा बळी दिला जातो आणि त्यानंतर इतरत्र कामे केली जातात. मंडळी, अशा रीतीने आज आपलं जोमताई देवीचं मंदिर परिसर, जोमताई देवीचा सभामंडप, गाभारा, त्याचबरोबर देवीचं असं सुंदर असं रूप पाहून आपला आजचा इकडचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. म्हणजे आता आपण पुढच्या भागात भेटूया. पुढचा भाग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण पुढच्या भागामध्ये तुम्ही आता वरती डोंगराकडे बघत असाल, तुम्हाला सूर्य पण दिसतोय, बरेचसं घनदाट जंगल पण दिसतंय आणि त्याच्यामध्येच वसलेली आहे आपली जोमताई आई. त्या जोमताई आईचं जे खरं रूप आहे, ज्याला मूळ स्थान म्हणतात, ते वरती डोंगरात आहे. आता इथून आपण चालायला लागूया आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ